नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। ज्या ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीर भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये आपण अग्निवीर भरतीचा ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने भरायचा, कोणती चूक फॉर्म भरताना करायची नाही, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ही सगळी माहिती व्यवस्थित बघणार आहे। त्यामुळे सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून फॉर्म भरताना तुमची कोणती चूक होणार नाही। कारण त्यांनी ऑलरेडी सांगितलेले आहे की तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरा आणि फॉर्म भरताना काही ऑप्शन तुम्हाला निवडावे लागणार आहे। मागच्या भरत्यापेक्षा थोडेसे चेंजेस यावेळेस केलेले, ते चेंजेस सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून फॉर्म भरताना तुमची एखादी चूक होणार नाही। कारण एखादी चूक तुमचा फॉर्म रिजेक्ट सुद्धा करू शकते आणि येणारी भरती आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे। त्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतोय आणि ती मेहनत अशा पद्धतीने फॉर्म वरून वाया जायला नको। ठीक आहे, आता स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ज्या विद्यार्थ्यांना अग्निवीर भरतीचा फॉर्म भरायचा आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना व्यवस्थित कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ते कळणार आहे। आता सगळ्यात पहिले तुम्हाला जॉइन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचंय। वेबसाईट वरती गेल्यानंतर पहिलेच पेज तुम्हाला असं येणार आहे बघा, सगळं कशा पद्धतीने भरायचं तुम्हाला दाखवणार आहे। तर तिथे तुम्हाला हा कॅप्चा फिल करायचा आहे फक्त, म्हणजे हे अशा प्रकारे जे लेटर किंवा नंबर आलेले असतात ते तुम्हाला फक्त इथं फिल करायचे। ते फिल केल्यानंतर एंटर वेबसाईट, आता इथं तुम्हाला 2-3 वेळा फिल करावं लागू शकतं, कारण कधी कधी त्यांनी जशा पद्धतीने दिलेले तशा पद्धतीनेच टाकायचं असतं आणि एखादं लेटर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही, बरोबर आहे, त्यामुळं परत एखाद्या वेळेस करावं लागू शकतं। मग 2-3 वेळा करावं लागलं काही टेन्शन नाही, फक्त व्यवस्थित ते लेटर भरा, नंबर भरा, जशा ऑर्डर मध्ये दिलेले तशाच प्रकारे तुम्हाला भरायचे आहे। ते केल्यानंतर एंटर वेबसाईट वरती जायचंय। पण वेबसाईट वरती जाण्या अगोदर जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करत असन त्यांना इथून पुढे 2 ते 3 महिने परीक्षेसाठी मिळणार आहे, कारण 1 ते 15 जून मध्ये तुमची परीक्षा होणार आहे। मग त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी माध्यम मधली आपली फेमस अशी अग्निवीर बॅच आहे। या अग्निवीर बॅच मध्ये सगळा सिलेबस बेसिक टू ऍडव्हान्स शिकवणं चालू आहे, रोज लाईव्ह लेक्चर चालू आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे। आणि सगळी टीम बघा, तुम्हाला एनडीए मुलाखत, मी स्वतः तुम्हाला या बॅच मध्ये डेली लाईव्ह शिकवणार आहे। मी एनडीए पदाची मुलाखत दिलेली आहे, म्हणजे आर्मी अधिकारीसाठी 12वीला जी आपल्याला परीक्षा असते बघा एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमीची, तर ती परीक्षा उत्तीर्ण होऊन एसएसबी इंटरव्ह्यू जो 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो तो इंटरव्ह्यू मी दिलेला आहे। सांगण्यात मोठेपणाने फक्त सांगायचं एवढं आहे की सगळी टीम तुम्हाला दर्जेदार असणारी शिकवायला, ज्यांची पीएसआय मध्ये निवड झालेली आहे, एमपीएससी यूपीएससीच्या मुलाखती दिलेली आहे, अशी सगळ्या टीम कडून तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे। बॅच सध्या ऑफर मध्ये 200 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर मराठी माध्यम मधलं पुस्तक सुद्धा महाराष्ट्राच्या पोरासाठी उपलब्ध केलेलं आहे आपण, कारण महाराष्ट्राच्या पोराला आता मराठीमध्ये पेपर देता येणार आहे। मग त्यासाठी त्यांना सोपं जावं, अभ्यास समजायला सोपा जावा, तयारी सोपी व्हावी म्हणून मराठी माध्यम मधून अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक काढलेले, यामध्ये सगळे विषय आणि अग्निवीर भरतीच्या जवळपास सगळ्या पदासाठी हे पुस्तक उपयुक्त असणार आहे। म्हणून चांगल्या पद्धतीने या पुस्तकाची तयारी करायची, सुटसुट पद्धतीने दिलेले, व्यवस्थित पद्धतीनं सराव प्रश्न सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेले आणि परीक्षा भिमुख असा कंटेंट तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेला आहे। जवळच्या दुकानामध्ये जाऊन हे पुस्तक बघा किंवा अमेझॉनला सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि अमेझॉन वरती चेक करा, देशामध्ये नंबर 1 आहे आपलं अग्निवीर राजमार्ग पुस्तक, म्हणजे मराठी मधलं पुस्तक देशामध्ये 1 नंबर येणं म्हणजे त्या पुस्तकामधला कंटेंट तुम्ही बघू शकतात, मुलांनी किती त्या पुस्तकाला प्रायोरिटी दिलेली आहे, मुलांना ते पुस्तक येणाऱ्या भरतीसाठी किती महत्त्वाचं असणार आहे तेच तुम्ही बघून घ्या। कारण अमेझॉन वरती आपला कोणताही वशिला नाही, तर अमेझॉन वरती आपला देशामध्ये पहिला नंबर आलेला आहे पुस्तकाचा। म्हणून बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून ठेवा। पुस्तकाची इन्क्वायरी पाहिजे असली तुम्हाला बॅचची बी, तर या नंबरवरती तुम्ही नक्की त्या ठिकाणी कॉल करू शकता। ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं जॉइन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं। गेल्यानंतर कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट वेबसाईट वरती जाणार आहे। अशा प्रकारची वेबसाईट येत असते बघा, इथं असतं बघा ऑफिसर सिलेक्शन। आता ऑलरेडी 2 कॅटेगरीचे विद्यार्थी असणार आहे की जे नवीन फॉर्म भरताय, म्हणजे पहिल्यांदाच इंडियन आर्मी मध्ये फॉर्म भरताय, मग कोणत्याही पदासाठी असो, या अगोदर जर तुम्ही फॉर्म भरलेला असला, बरोबर आहे, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायची गरज पडत नाही परत। पण जर तुम्ही फॉर्म भरलेला नसला तर अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यानंतर मग तुमचा फॉर्म पडणार आहे। ठीक आहे, मग आता लक्षात घ्या, ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती आलो आपण। ज्या विद्यार्थ्यांनी आता रजिस्ट्रेशन केलेलं नाही, रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना थोडं पुढून समजून घ्यायचंय, कारण त्यांना डायरेक्ट फॉर्म भरायचा आहे। पण ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, सगळ्यात पहिले काय करायचं बघा, इथं युजर रजिस्ट्रेशन म्हणून एक ऑप्शन असतो। इथं असं वेबसाईट वरती तुम्ही गेले, रेग्युलर कॅडर वरती टिक करा किंवा अग्निपथ वरती टिक केलं तरी चालणार आहे। तिथं अप्लाय ऑनलाईन म्हणून ऑप्शन येतो, तिथे टिक करा, पण त्याच्या अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्या। मग इथं बघा युजर रजिस्ट्रेशन म्हणून असा एक ऑप्शन आहे,
मग ह्या ऑप्शन वरती क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक फॉर्मॅट येणार आहे आणि तिथं यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना हे डॉक्युमेंट लागणार आहे. ते डॉक्युमेंट बघा कोणकोणते, तर आधार कार्ड आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट वरती जी माहिती आहे दोन्ही ठिकाणी सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे जर माझं मॅट्रिक्युलेशन वर जे नाव आहे तेच नाव आधार कार्ड वरती पाहिजे, ती जन्मतारीख तिकडे, तीच जन्मतारीख इकडे पाहिजे. या दोन महत्वाच्या गोष्टी खूप जास्त. आणि आधार कार्ड वरती चेंज असेल किंवा मॅट्रिक सर्टिफिकेट वरती चेंज असेल तर आता आधार कार्ड वरती चेंज करून घ्या, कारण मॅट्रिक सर्टिफिकेट वरती चेंज होत नाही. करायचं असलं तर लय कुटाने करावं लागत असतात. आणि इथून पुढे जवळपास 15 ते 20 दिवस फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे बाकी आता, बरोबर आहे. बघायला गेलं तर जवळजवळ 20-22 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला बाकी आहे. म्हणून लवकरात लवकर तुम्ही काय करायचंय, फॉर्म भरण्यासाठी आधार वरती 4-5 दिवसामध्ये चेंज होत असतं, चेंज करून घ्यायचंय. त्याच्यानंतर यांनी सांगितलेलं की सिग्नेचर पाहिजे, म्हणजे स्कॅन सिग्नेचर. एका कोऱ्या पेज वरती तुमची सिग्नेचर करायची आहे आणि ती सिग्नेचर 5 KB to 10 KB दरम्यान पाहिजे. म्हणजे बघा आपण त्या डिटेल्स मध्ये चेक करत असतो इमेज, बरोबर आहे की नाही. तर मग ते काय पाहिजे, तर 5 KB आणि 10 KB फॉर्मॅटमध्ये ते असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही गुगलला जाऊन कम्प्रेस करू शकता, ती इमेज कमी याच्यामध्ये होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर सॉफ्ट कॉपी ऑफ लेटेस्ट फोटो, म्हणजे माग 2-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये काढलेला जो तुमचा फोटो आहे तो फोटो चालणार आहे. त्याचा सुद्धा फॉर्मॅट 5 KB ते 20 KB दरम्यान असणं गरजेचं आहे. तुम्ही मोबाईल मध्ये जरी काढला, मोबाईल मधून जरी फॉर्म भरत असले तरी काही ऐतराज होत नाही. फक्त कॅफेवरून जर भरला तुम्ही तर अति चांगलंच आहे, पण मोबाईल वरून सुद्धा फॉर्म भरला जात असतो. मी माझा NDAचा फॉर्म, अधिकारीचा फॉर्म, जो NDA अधिकारीसाठी जी परीक्षा घेतली जात असते तिचा फॉर्म मी मोबाईल वरून भरला होता. मग तुम्ही हा सुद्धा मोबाईल वरून भरू शकता, फक्त चूक करू नका असं मला म्हणणं आहे तुम्हाला. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. मग तुम्ही ही जी इमेज आहे ती कम्प्रेस सुद्धा करू शकतात. गुगलला जाऊन कम्प्रेस इमेज म्हणून असं टाकलं तर लगेच तुम्हाला तिथं हे टाकायचं की 20 KB पर्यंत त्याची हे पाहिजे म्हणून. मग तशा पद्धतीने ते करून घ्यायचं. त्याच्यानंतर आधार लिंक मोबाईल. आता एक मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे, तुमचा आधार त्याला लिंक पाहिजे. कधी कधी काय होत असतं की आपलं आधार आपल्या वडिलांच्या नंबरला लिंक असतं, तर त्यावेळेस वडिलांचा नंबर द्यायचा तिथं. नाही तर आता तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तुमच्या मोबाईलला लिंक करून घ्या. तुमच्या मोबाईलला लिंक नसेल, पप्पाच्या मोबाईलला लिंक असेल तुमच्या, तर पप्पाचा मोबाईल नंबरच इथं टाकायचा आहे, जो नंबर आधार लिंक येतो, कारण त्यावर OTP येत असतो. ठीक आहे. ऍक्टिव्ह ईमेल ID. आता जवळपास फॉर्म भरायचा म्हणल्यावर ईमेल ID पाहिजेच. ज्यांचा ईमेल ID नसेल, नवीन फॉर्म भरत असेल, त्यांनी ईमेल ID बनवून घ्या. इथून पुढे तो ईमेल ID कामाचा असणार आहे. आणि त्या ईमेल ID ला एक पासवर्ड सेट करा व्यवस्थित, कारण इथून पुढे ज्या ज्या स्पर्धा परीक्षा तुम्ही देणार आहे त्यासाठी ते महत्वाचं असणार आहे. त्याच्यानंतर मार्कशीट ऑफ क्वालिफाईंग कोर्स, म्हणजे तुमची 10वी झालेली असेल तर त्याचं मार्कशीट. 10वी अपियर विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, फक्त तशा पद्धतीने तुम्हाला त्या डिटेल्स त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. 12वी तुम्ही पास असेल तर 12वीचं तुम्हाला मार्कशीट लागणार आहे. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ग्रॅज्युएशनचं मार्कशीट लागणार आहे. पण आता तुम्हाला क्लर्कचा फॉर्म भरायचा आहे, टेक्निकलचा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे जे पद 12वी वरती आहे तर त्यासाठी 12वीचं मार्कशीट महत्वाचं असणार आहे. ते तुम्हाला अपलोडच त्या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यानंतर ऍड्रेस डिटेल वगैरे या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहे, एवढ्या लागणारे फॉर्म भरताना, बरोबर आहे, रजिस्ट्रेशन करताना. आणि तुम्हाला क्लर्कचा फॉर्म भरायचा असेल, टेक्निकलचा, नर्सिंगला, तर तिथं 12वीचे डॉक्युमेंट अतिशय महत्वाचे. आता हे सगळं वाचल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं. इथं कंटिन्यू ऑप्शन आहे, इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जातात. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हे रजिस्ट्रेशन करताना कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं, पण आपण हे वाचत नाही, स्किप करत असतो. ठीक आहे, तुम्हाला वाचायचं जीवावर आला असेल तर मी सांगतो सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला. ठीक आहे, जेणेकरून तुमची काही चूक व्हायला नको म्हणून यांनी तुम्हाला या सूचना दिलेल्या असतात. आता या सूचनाच्या पुढे इथं एक बटन असतं, ते बटन क्लिक केल्यानंतर पुढे नेक्स्ट म्हणून असतं. नेक्स्ट वरती गेल्यानंतर इथं आलं बघा. आता इथं सगळी माहिती आपल्याला भरायची आहे व्यवस्थित. आता इथं पर्सनल डिटेल भरायची आहे सर्वात अगोदर. तर पर्सनल डिटेल म्हणजेच काय, तुमचं नाव, जन्मतारीख, ही ज्या महत्वाची माहिती की ती तुमच्या आधार कार्ड वरून घेतं किंवा मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट वरून. मग तुम्ही एकतरी इथं आधार कार्डला हे करू शकतात किंवा तुमचं 10वीचं जे मॅट्रिक्युलेशन 10वीचं सर्टिफिकेट आहे त्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती क्लिक करू शकतात. आणि इथं बघा कन्फर्म टू फेच फ्रॉम डिजिलॉकर, इथं क्लिक करायचंय. आणि डिजिलॉकर वरती तुमची माहिती ऑलरेडी अपलोड असणं गरजेचं आहे. नसेल तर अगोदर, सगळ्यात अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर काय करायचंय, डिजिलॉकर वरती जायचंय. तिथे आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे, आपली नाव, गाव, आधार कार्ड या सगळ्या गोष्टी तिथं टाकून ठेवायच्या आहे. तुमचे डॉक्युमेंट तिथं सेफ पण राहत असतात. नंतर तुम्हाला एखाद्या परीक्षेची तयारी करायची असली, फॉर्म भरायचा असला तर डिजिलॉकर वरून तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकतात. आणि ते करूनच ठेवायचे, कारण तुम्हाला एकाच भरतीचा फॉर्म नाही भरायचा, तर भरपूर साऱ्या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म भरायचं लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं मी म्हणलं कन्फर्म टू फेच फ्रॉम डिजिलॉकर. डिजिलॉकर वरती क्लिक केल्यानंतर असा एक तुमच्याकडं
डिजी लॉकरची वेगळी वेबसाईट येणार आहे, डायरेक्ट तुम्हाला वेगळ्या वेबसाईट वरती नेऊन फेकणार ती. तिथे गेल्यानंतर मग एंटर आधार नंबर टू कन्फर्म विथ डिजी लॉकर, कारण डिजी लॉकर वरती सगळी जी काही माहिती असते ती आधारच्या आधारे असते जवळपास. मग इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट म्हणायचंय. नेक्स्ट म्हणल्यानंतर अशा पद्धतीने तुमची सगळी माहिती दाखवते बघा. इथं आधार कार्ड नंबर दाखवतं, इथं तुमचं नाव वगैरे गाव वगैरे सगळं ते दाखवत असतं, जसं डिजी लॉकर मध्ये तुम्ही सेव्ह केलेलं आहे तशा पद्धतीनं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आलो म्हणायचं इथं फक्त. इथं आलो केल्यानंतर इथं दिलेलं आहे बघा की तुमचे जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट जॉईन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही फॉर्म भरताय तर ते तिकडे सेंड करायचे का, अशी एक सोपीशी रिक्वेस्ट यांनी तुम्हाला केलेली आहे डिजी लॉकरनं. मग तिथे तुम्हाला काय म्हणायचंय, फक्त आलो म्हणायचंय. मग इथं आलो म्हणल्यानंतर तुम्ही पुढे गेले. पुढे गेल्यानंतर आता सुरू होतं तुमचं खरं खरं रजिस्ट्रेशन. आता जी जी माहिती तुमच्या आधार कार्डवरती किंवा डिजी लॉकर मध्ये सेव्ह आहे ती सगळी माहिती इथं जशीच्या तशी येणार आहे. फक्त जी रिकामी राहिलेली ती तुम्हाला भरायची बघा. इथं काय जे तुमचं नाव आहे, त्याच्यानंतर बघा इथं डोमसाईल स्टेट म्हणून विचारलेलं आहे, इथं तुमचं राज्य भरायचंय, इथं तुमचं आधार कार्ड भरायचं आहे. ठीक आहे. इथं परत कन्फर्म आधार कार्ड, त्याच्यानंतर ऍड्रेस वगैरे, म्हणजे जी तुमची बेसिक माहिती आहे. बरोबर आहे. आता या सांगायच्या गोष्टींनी तुम्हाला तर ही सगळी माहिती तुम्हाला बेसिक पद्धतीने व्यवस्थित भरून घ्यायची आहे. आईचं नाव व्यवस्थित भरा, जसं 10वीच्या सर्टिफिकेट वरती तसंच भरा, खूप महत्वाचं आहे. वडिलांचं नाव असो काय जे असो. ऍड्रेस टाकायचा आहे, इथं ऍड्रेस म्हणून ऑप्शन आहे बघा. आणि त्यानंतर इथे एक बॉक्स असतो, त्या बॉक्स वरती क्लिक करायचंय आणि हा कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. आणि जॉईन इंडियन आर्मीची वेबसाईट अशी आहे की तुम्हाला तीनदा परत माग आणत असती, परत बाहेर फेकत असती. त्या गोष्टीला आपण कंटाळून जात असतो. पण तुम्हाला कंटाळायचं नसेल तर हा कॅप्चा व्यवस्थित टाकायचं फक्त, कारण कॅप्चा जर चुकला तर तुमची गाडी डायरेक्ट परत सुरू होत असती पहिल्यापासून. म्हणून कॅप्चा व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे. मग हा कॅप्चा व्यवस्थित टाकायचं. इथं व्यवस्थित टाकल्यानंतर मग इथं पुढे जायचं, सबमिट म्हणून ऑप्शन आहे, पुढे कन्फर्म म्हणून ऑप्शन आहे. मग पुढच्या पेजवरती ते तुम्हाला नेत असतं. पुढे गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक पेज येणार आहे. त्या पेजवरती तुम्हाला काय करायचंय, इथं तुमची ईमेल आयडी ऑलरेडी असणार आहे बघा. काय असणार आहे, ऑलरेडी. मग त्या तुमच्या ईमेल आयडी वरती एक ओटीपी जाणार. कशावरती, ईमेल आयडी वरती. मग ईमेल आयडी वरती जो ओटीपी गेलेला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे इंटर करायचा, इथे टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर मग कॅप्चा फिल करायचा. इथं काय फिल करणार तुम्ही, हा कॅप्चा, आणि कॅप्चा व्यवस्थित फिल करायचा. जर ओटीपी आला नाही तर इथं म्हणायचं अगेन जनरेट ओटीपी, म्हणजे परत ते तुम्हाला ओटीपी पाठवणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ही सगळी प्रोसेस झाली. तुम्ही ओटीपी वगैरे टाकला, कॅप्चा टाकला. कॅप्चा टाकल्यानंतर इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिटचं ऑप्शन दाबायचं. सगळं सांगतोय तुम्हाला लहान पोरासारखं काय काय करायचं. ठीक आहे. सबमिट ऑप्शन दाबल्यानंतर मग पुढची माहिती, एज्युकेशन डिटेल्स, पासवर्ड लागत असतो, महत्वाचा असतो. मग तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा तुमच्या मनानं. आता बघा क्वालिफाईंग कोर्स, जर तुमची 12वी झालेली असेल तर इथं तुम्ही टाकू शकतात 12वी, किंवा तुम्ही अपेरिंग असन म्हणजे तुम्ही आत्ताच 12वीची परीक्षा दिली असन, अजून निकाल लागलेला नसन, किंवा 10वीची आत्ताच परीक्षा दिलेली असन, निकाल लागलेला नसन, तर तुम्ही त्या ठिकाणी अपेरिंग म्हणून भरायचंय बरं का. नाहीतर तुमचे पेपर दिले म्हणजे 12वी झाली नाही, जोपर्यंत आपला निकाल येत नाही तोपर्यंत आपली 12वी झालेली नसती. मग त्यावेळेस काय करायचं, अपेरिंग टाकायचं फक्त. त्याच्यानंतर पास असेल तुम्ही तर पास टाकायचं ऑप्शन. आणि इथं मॅट्रिक्युलेशन महत्वाचं आहे 10वीचं. मग इथं सिलेक्ट करायचं तुमचं बोर्ड कोणतं होतं, सीबीएसई बोर्ड होतं का स्टेट बोर्ड होतं का आयसीएससी बोर्ड होतं, कोणत्या बोर्डमधून तुम्ही 10वी केलेली आहे तर ते इथं टाकायचंय तुम्हाला. ठीक आहे. ते ऑप्शन ऑलरेडी आलेले असतात तिथं, ते फक्त तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्यामधून. त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट नंबर, तुमचं जे काही बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं त्याच्या कोपऱ्यामध्ये इकडे त्या बोर्डचा, त्या सर्टिफिकेटचा नंबर असतो 0423 असं एक काहीतरी आकड्यामध्ये, तर ते आकडे तुम्हाला इथं टाकायचे. ठीक आहे. खाली विचारलेले बघा, या अशा पद्धतीनं तुम्हाला मग और शिक्षा विवरण भरणा होगा. बघा ही झाली तुमची शैक्षणिक माहिती. ठीक आहे. इथं सध्या डॉक्युमेंट अपलोड करायची तुम्हाला गरज नसती, फक्त इथं नंबर महत्वाचा असतो, त्यावरून त्यांना डॉक्युमेंटची सगळी माहिती कळत असते तुमची. म्हणून जो बोर्ड सर्टिफिकेटचा नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथं व्यवस्थित द्यायचा आहे, चुकू द्यायचा नाही, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होत असतो दादा. 10वीचं सर्टिफिकेट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड बघा, स्वतःचा एक पासवर्ड तयार करायचा, कोणताही करू शकतात. आता मी करताना काय करेन, समजा की राजू @1 2 3 4 अशा पद्धतीनं कोणताही तुम्ही तुमच्या नावावरून करा, कसंही करा. ठीक आहे. पण त्यांनी सांगितलेलं आहे तशा पद्धतीनंच तुम्हाला करायचं आहे. आणि कन्फर्म पासवर्ड करायचा, जो पासवर्ड इथं तुम्ही टाकलेला आहे सेव्ह तोच टाकायचा आहे. आणि तुमचा पासवर्ड ईमेल आयडी महत्वाची आहे, लक्षातच ठेवायची आहे. ओके द्यायचं नाही, विसरून द्यायचं, कारण परत तुम्हाला तुमची माहिती बघायची असली, परत दुसरा एखादा फॉर्म भरायचा असला तर त्यासाठी हा पासवर्ड खूप जास्त महत्वाचा असतो. पासवर्ड टाकला, कन्फर्म पासवर्ड केला, त्यानंतर एंटर कॅप्चा करायचा. कॅप्चा टाकल्यानंतर पुढे जायचं, सेव्ह म्हणायचं. मग सेव्ह म्हणल्यानंतर पुढचे पेजेस येतील परत, त्यामध्ये तुम्हाला परत पर्सनल डिटेल्स बघा, परत पर्सनल डिटेल्स भरायचे आहे. कॅन्डिडेट नेम,
इथं तुमचं नाव टाकायचंय, त्याच्यानंतर फादर नेम, इथं तुमच्या वडिलांचं नाव टाकायचंय, मदर नेम, आईचं नाव टाकायचंय, डेट ऑफ बर्थ, जशी 10वीच्या सर्टिफिकेट वरती तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख इथं टाकायची आहे, जेंडर टाकायचंय, जर तुम्ही मेल असेल तर मेल टाकायचं, फिमेल असेल तर फिमेल टाकायचं, बरोबर आहे की नाही? मग तशा पद्धतीनं त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस हे महत्वाचं आहे अग्निवीर भरतीमध्ये. अग्निवीर म्हणून तुम्हाला मुली असू द्या का मुलं असू द्या, जर तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्ही अनमॅरिड पाहिजे, म्हणजे तुमचं लग्न व्हायलेलं नको. मग इथं ते विचारत असतात मॅरिटिकल स्टेटस म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे की नाही, झालं असेल तर हा म्हणा, नसन झालं तर नाही म्हणा, ठीक आहे. त्याच्यानंतर हाईट, इथं उंची टाकायची. तुम्हाला बऱ्याच जणांना उंची माहिती नसती, अप्रॉक्सिमेटली काही टाकून दिली तरी काही फरक पडत नाही. आम्हाला माहितीच नव्हती बघा, आता वाढली असेल, मग शक्यतो तुम्हाला थोडंसं कळत असतं की हा आता मला कळतंय की माझी हाईट 172 सेंटीमीटरच्या आसपास आहे, तर मी 172 सेंटीमीटर टाकन. इथं असं एक्झॅक्टली आली पाहिजे मोजून, तसं काही नसतं, ठीक आहे. फक्त फॉर्म भरायचं, थोडी शिल्लकच टाकायची, नाही तर फॉर्मच पडणार नाही. तुम्ही टाकली 160-62 आणि तिकडे लागते 168, ते म्हणून तुम्ही एलिजिबल नाही बाबा, जा घरी, असं व्हायला नको, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं पुढे जायचं, इथं कॉन्टॅक्ट डिटेल टाकायची आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ऍक्टिव्ह मोबाईल नंबर टाका आणि जो आधारला लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथं टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आयडी, तुमची ईमेल आयडी टाकायची. आय हॅव आधार नंबर, जर तुमच्याकडे आधार नंबर नसेल तर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटला क्लिक करायचं, पण शक्यतो आधार कार्ड आता जवळपास सगळ्यांकडे, मग आधार कार्डला क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव टाका म्हणता येते इथं. त्याच्यानंतर खालची माहिती, इथं एक ऑप्शन आहे त्याला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं राज्य कोणतं आहे, जिल्हा कोणता आहे, तहसील म्हणजे तालुका कोणता आहे, या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत. त्या भरल्यानंतर मग पुढे एज्युकेशन बद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, बरोबर आहे. इथं एज्युकेशन माहिती, पासवर्ड माहिती, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, आता इथं आलोय आपण अगोदरच्या माहितीवरती, ठीक आहे. हा, ओके, डन. आता इथपर्यंत आपण आलो. पर्सनल डिटेल्स मध्ये डिजी लॉकर वरून आपण सगळी माहिती घेतली बघा, तशा पद्धतीनं. इथं आता परत त्यांनी डिजी लॉकरचं ऑप्शन दिलं, अपेरिंग वगैरे, एज्युकेशन पासवर्ड झाला. त्याच्यानंतर परत काय म्हणायचं, आधार नंबर कन्फर्म फ्रॉम डिजी लॉकर. डिजी लॉकर वरून तुमची सगळी माहिती ती घेणार आहे. मग आपण काय म्हणू शकतो या ठिकाणी, कन्फर्म फ्रॉम डिजी लॉकर. मग आता इथं तुम्हाला बघा पुढं काय टाकायचंय, बोर्ड, म्हणजे तुमचं बोर्ड कोणतं आहे. जर तुमचं स्टेट बोर्ड असेल, शिक्षण स्टेट बोर्ड मधून झालं असेल तर स्टेट बोर्ड टाका. 10वीची माहिती भरायची तुम्हाला इथं. प्लीज सिलेक्ट बोर्ड अँड एंटर मॅन्डेटरी फील्ड अँड क्लिक दिस बटन, डाटा इज ऑटोमॅटिकली क्लोज फिल इन द प्रेझेंट. मग इथं सगळी माहिती, मोबाईल नंबर भरायचा तुमचा, कोणत्या वर्षी तुम्ही पास झाले, ईमेल आयडी टाकायची, तुमचं पूर्ण नाव टाकायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर आधार नंबर वगैरे डिजी लॉकर वरून जरी घेतलं तरी चालणार आहे. इथं वडिलांचं नाव, पर्सनल डिटेल्स भरतोय आपण आता फक्त. आईचं नाव, या सगळ्या माहिती अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो बघा. नया पंजीकरण, मग तुमचं आता इथं काय झालं, इथं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्यानंतर इथं पुढे तुमचं असं पेज येत असतं बघा. मग इथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता सध्या बघा इथं नवीन रजिस्ट्रेशन असलं तर इथं क्लिक करायचं असतं. त्याच्यानंतर आता फक्त तुम्हाला लॉग इन करायचं आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं की लॉग इन साठी पासवर्ड महत्वाचा असणार आहे. मग इथं तुमची ईमेल आयडी टाकायची, इथं तुमचा पासवर्ड टाकायचा, इथं व्यवस्थित कॅप्चा टाकायचा, लॉग इन म्हणायचं आता, कारण आपलं रजिस्ट्रेशन ऑलरेडी आपण केलं सगळी माहिती भरून. मग आता लॉग इन म्हणायचं. लॉग इन म्हणल्यानंतर ही सगळी इलिजिबिलिटीची माहिती येणार आहे. मग इथं तुमची माहिती ऑलरेडी तुमच्या रजिस्ट्रेशन मधून घेईन सगळी, फक्त एखादी दोन जी रिकामी असली ते तुम्ही भरायची इथं फक्त. मग इथं तुम्ही इलिजिबल आहे का नाही ते ठरवणार. चेक इलिजिबिलिटी बघा, म्हणजे तुमची जी माहिती आहे त्या माहितीनुसार तुम्ही कोणत्या पदासाठी इलिजिबल आहे. तुम्ही 12वी वरती फॉर्म भरणार असन, सगळी माहिती दिली असन की माझं 12वीचं शिक्षण झालेलं आहे, 10वी पर्यंत झालेलं आहे, 10वी पर्यंत झालेलं आहे, तर क्लर्क साठी तुम्हाला जागा नसणार आहे, टेक्निकल साठी नसणार आहे, ठीक आहे. तशा पद्धतीनं तुम्ही जर 12वी दिलेली असन, तिथे क्लिक केलेलं असन की माझं शिक्षण क्वालिफाईंग कोर्स 12वी आहे, तर तुम्हाला क्लर्क साठी सुद्धा इथं ऑप्शन असन. अशा पद्धतीने मग तुम्ही ज्या ज्या पोस्ट साठी एलिजिबल आहे त्या पोस्ट इथं खाली येणार. आता इथं पहिली आली बघा जीडी, त्याच्यानंतर दुसरी ही पोस्ट टेक्निकल. मग जिथं अप्लाय करायचंय तिथं अप्लाय म्हणायचं फक्त ज्या पोस्ट साठी. आता मला जीडी साठी अप्लाय करायचंय तर मी जीडी साठी अप्लाय केलं. त्याच्यानंतर आली बघा अशी माहिती, ही माहिती आहे. आता जवळपास जसं तुम्ही अगोदर भरलेलं आहे ती सगळी माहिती इथे येणार आहे, तुम्हाला परत भरायची गरज पडणार नाही. एखादी जी नॅशनॅलिटी वगैरे असू द्या किंवा धर्म असू द्या, बरोबर, ही एक दोन माहिती तुम्हाला टाकणं पडू शकते परत फक्त, ठीक आहे. इथं फोटो अपलोड करायचा आहे आणि तो फोटो 5 KB ते 20 KBच्या दरम्यान असणं गरजेचं आहे. तुमचा फोटो अपलोड करा. इथं तुमची सिग्नेचर अपलोड करा. इथं काय अपलोड करायची आहे तर तुमची सिग्नेचर अपलोड करायची आहे. ह्या दोन्ही अपलोड केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं. सेव्ह अँड कंटिन्यू नंतर अशी तुमची पुढचं पेज येणार आहे बघा. आता इन्स्ट्रक्शन झालं, पर्सनल इन्फॉर्मेशन आपण भरली,
त्याच्यानंतर कम्युनिकेशन डिटेल, त्याच्यामध्ये तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे, म्हणजे तुमचं गाव कोणतं, काय, सिटी वगैरे, स्टेट, तुमचा जिल्हा, तहसील, ठीक आहे, गावाचं नाव वगैरे सगळी माहिती ती भरायची. इथं माहिती भरल्यानंतर सेम माहिती इकडे तुमची डायरेक्ट येत असते, फक्त इथं तुम्हाला क्लिक करायचंय की तुमचे दोन्ही ऍड्रेस सेम आहे का. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे, परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डंट ऍड्रेस, म्हणजे दोन्ही वेगवेगळे असू शकतात की सध्या तुम्ही वेगळ्या ठिकाणी राहतात आणि तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे. तर काय करायचं, हा ऍड्रेस भरल्यानंतर इथं फक्त क्लिक करायचं, सेम ऍड्रेस तुमचा इकडे येणार आहे जसा तसा. ठीक आहे, मग सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं. लगेच पुढे तुम्ही अशा पद्धतीने जाणार. मग आता पुढे तुमचे डिटेल्स आल्या बघा, की तुमचं स्पोर्ट आहे का, म्हणजे तुमचं एखादं स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल, स्पोर्ट्समध्ये तुम्ही भाग घेतला असेल तर इथं येस वरती क्लिक करायचंय. जर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट नसेल तर नो वरती क्लिक करा, बरोबर आहे. आणि असेल तर मग त्या स्पोर्ट्सचं नाव टाकायचं की व्हॉलीबॉलमध्ये मला कुठतरी राष्ट्रीय खेळाडू आहे मी, किंवा स्टेटचं माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर स्टेट लेवल टाकायची, स्पोर्ट लेवल सगळ्यात महत्वाची लेवल आहे, कारण या लेवलवरून तुम्हाला बोनस मार्क भेटत असतात, हाईटमध्ये सुद्धा सूट मिळत असती. ठीक आहे, त्याच्यानंतर स्पोर्ट पोझिशन काय होती तुमची त्या ठिकाणी, म्हणजे तुमचा नंबर किती होता, दुसरा होता का, तिसरा होता का, पाचवा होता, चौथा होता, एनसीसी केलेली का नाही ते टाकायचे, कारण एनसीसी सुद्धा बोनस मार्क मिळत असते. तर एनसीसी मध्ये तुमच्याकडे ए सर्टिफिकेट आहे, बी आहे का, सी सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा इथं तुम्हाला टाकायचे. ते टाकल्यानंतर मग बाकीची सगळी माहिती इथं भरायची आहे, ती ऑलरेडी त्यांनी इथं दिलेली असती. किंवा तुम्ही सन ऑफ सर्व्हिसमॅन, म्हणजे तुमचे वडील जर फौजी असेल, आर्मीमध्ये असेल किंवा शहीद वगैरे झालेले असेल एखाद्या वेळेस, ठीक आहे, तर तशा पद्धतीने इथं ती माहिती अपलोड करायची आहे. आणि हायेस्ट क्वालिफिकेशन, म्हणजे तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ग्रॅज्युएशन टाका, 12वी झालेलं असेल तर 12वी टाका, म्हणजे आता तुम्ही कोणत्या लेवलला शिकताय ते इथं टाकायचं, कम्प्लीट कोर्स कोणता आहे क्वालिफाईंग ते इथे टाकायचं आहे. ही सगळी माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करायचे. त्याच्यानंतर एज्युकेशनल डिटेल भरायचे आहे तुम्हाला, म्हणजे तुमची शैक्षणिक माहिती बघा. क्वालिफाईंग कोर्स 12वी झालेली असेल तर इथं 12वी टाका. बोर्ड एज्युकेशन युनिव्हर्सिटी टाका, कोणत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या युनिव्हर्सिटीमध्ये माझं शिक्षण चालू आहे, माझी 12वी त्या बोर्डमधून झाली, बरोबर आहे. तर तशा पद्धतीने मी तिथं ते क्लिक करणार, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. उत्तीर्ण होणे का वर्ष, म्हणजे तुमची 10वी किंवा 12वी कधी झाली, जर 12वीची माहिती भरत असेल तर 12वीची टाकायची सगळी, 10वीची भरा, ती ऍड करून पुन्हा 12वीची भरा. ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर ते पण भरू शकतात, पण शक्यतो 10वी 12वी झालेलेच मुलं असणार आहे. मग इथं रोल नंबर टाकायचा 10वीचा, सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, बोर्ड सर्टिफिकेटचा. ठीक आहे, अजून एखादी माहिती ऍड करायची असली तर ती ऍड करायची. ट्रेडमॅन साठी तुम्हाला इथं 8वीची माहिती सुद्धा भरावं लागणार आहे. ठीक आहे, आणि बाकीची जीडी साठी 10वीची भरली, भरपूर झाली. क्लर्क साठी 12वीची सुद्धा इथं माहिती तुम्हाला भरावं लागणार आहे. हा सर्टिफिकेट महत्वाचा असतो, शक्यतो डॉक्युमेंट अपलोड करायची गरज पडणार नाही. सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं याला. सेव्ह अँड कंटिन्यू म्हटल्यानंतर तुमची सगळी इथं माहिती येणार आहे बघा. 10वीच्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला कोणत्या विषयात काय मार्क होते काय नाही, म्हणजे सर्टिफिकेटच्या नंबरवरून तुमची सगळी माहिती इथे येणार, तुम्हाला अपलोड करायची गरज नाही, सगळे इथं दिलेले. किंवा तुम्ही जर म्हणलं की 10th क्लास होता, त्याच्यामध्ये मग हे बोर्ड होतं, यावर्षी मी पास झाला, हा रोल नंबर होता, तर तुम्हाला कोणत्या विषयामध्ये किती मार्क पडले तुम्हाला जर भरणं पडलं तर तुम्ही ते सुद्धा भरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथं आता सगळ्यात महत्वाचं पुढे आलेले एक्झाम सेंटर. आता ट्रेडमॅनच्या पोरासाठी एक महत्वाची गोष्ट असणार आहे बरं का, की ट्रेड्समॅनच्या पोरासाठी फॉर्म भरताना ट्रेडचं ऑप्शन येणार आहे. म्हणजे 10 ट्रेड दिलेले असणार आहे, त्यापैकी 9 ट्रेड दिलेले असणार आहे 10वी पास वरती. तर 10वी पास वरती 10 ट्रेड मधला एक ट्रेड निवडणं गरजेचं आहे, तो ऑप्शन क्लिक करणं गरजेचं आहे, प्रायोरिटी देणं गरजेचं आहे, की पहिले मी याला प्रायोरिटी देणार, प्रेफरन्स देणार, मग 2 नंबर हा ट्रेड, 3 नंबर हा ट्रेड, म्हणजे मला त्या ट्रेडसाठी काम करायला आवडेल बाबा. 8वी पास वरती 2 असणार आहे, त्यापैकी तुम्हाला पहिला कोणाला द्यायचा, दुसरा कोणाला द्यायचा ते ठरवायचंय. ट्रेड्समॅनच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपण बनवणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेंटरची चॉईस द्यायची. पहिले इथं 5 स्टेट दिलेले बघा, महाराष्ट्रातले पोरं तर इथं महाराष्ट्र म्हणा, इथं महाराष्ट्र म्हणा, इथं महाराष्ट्र म्हणा, सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रच म्हणा, कारण महाराष्ट्राच्या बाहेर पेपर द्यायला जायचं असेल तर दुसरं राज्य तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, त्यामधली मग सिटी 5 सिटीचे तुम्हाला ऑप्शन आहे. सगळ्यात पहिले जवळची सिटी, ज्या ज्या सिटीमध्ये तुम्हाला पेपर द्यायला सोपं जाणार आहे त्या सिटी इथं भरून द्यायच्या क्रमानं, जसं ही सोपी, त्याच्यानंतर ही सोपी, अशा पद्धतीनं. ठीक आहे, ठीक आहे. मग त्यांनी काय विचारलेले खाली तुम्हाला, की तुम्ही फॉर्म कोणाच्या मदतीने भरला, स्वतः भरताय का एखाद्या कॅफेमध्ये भरताय किंवा दुसऱ्या एखाद्या एजन्सीने भरताय. स्वतः भरत असेल तर स्वतः लिहा, कॅफे कडून भरत असेल तर कॅफे भरा, अदर एजन्सीचा विषय येत नाही. शक्यतो बऱ्यापैकी मुलं कॅफेवरून भरत असतात, म्हणून इथं कॅफे क्लिक करू शकतात, किंवा सेल्फ जर क्लिक केला तर त्याचा काही जास्त इम्पॅक्ट पडत नाही. त्याच्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचे. एक्झाम सेंटरची माहिती भरली. आता आपण पर्सनल इन्फॉर्मेशन बघितली, कम्युनिकेशन डिटेल बघितली, त्याच्यानंतर बाकीचं तुमचं क्वालिफाईंग, एज्युकेशन वगैरे ही सगळी माहिती भरलेली आहे. हीच माहिती फॉर्म भरताना गरजेची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्झाम सेंटरची माहिती भरायची, सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. ही सगळी माहिती भरल्यानंतर तुमचा फॉर्म अशा पद्धतीने आला बघा. म्हणजे तुम्ही जी जी माहिती दिलेली आहे
फायनलला ही सगळी माहिती आलेली, ही व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायची, परत व्यवस्थित वाचून घ्यायचं सगळं तुम्ही भरलेलं बरोबर आहे का. आता हे एडिट होतं, नंतर फॉर्म पडल्यानंतर एडिट होणं शक्य नसतं जवळपास, ठीक आहे. म्हणून ही सगळी माहिती व्यवस्थित वाचायची आणि वाचल्यानंतरच मग पुढे जायचं, सबमिट म्हणायचं याला, नाहीतर तसंच बळजबरी म्हणत बसायचं नाही. त्याच्यानंतर मग आता पेमेंटचं ऑप्शन येणार तुम्हाला इथं अशा पद्धतीनं. मग अशा पद्धतीनं ही जी काही वेबसाईट आहे ती तुम्हाला दुसऱ्या वेबसाईट वरती पेमेंट करण्यासाठी घेऊन जाणार आहे. मग इथं पे म्हणायचं, फक्त पे म्हणल्यानंतर मग तुम्ही तशा पद्धतीनं पे करू शकता. कार्ड असेल तुमच्याकडे SBI असं तर SBIच्या कार्डचा इथं नंबर टाकायचा, नाव वगैरे टाकायचं, सगळी माहिती CVV हे एक्सपायरी वगैरे सगळं टाकल्यानंतर काय होणार, त्या ठिकाणी पे नाव म्हणायचं. पे नाव भरल्यानंतर मग तुमचा फॉर्म पडणार. मग नंतर तुम्ही इकडे तुमची माहिती असते बघा डॅशबोर्ड, त्या डॅशबोर्ड मध्ये तुम्ही तुमची प्रोफाईल चेक करू शकतात, काय काय माहिती भरलेली आहे बरोबर आहे. अजून दुसरा एखादा फॉर्म भरायचा असला, आता तुम्ही GDचा भरला, आता क्लर्कचा भरायचा असला, टेक्निकलचा भरायचा असला तर परत अप्लाय ऑनलाईन म्हणू शकतात. मग तुम्हाला कमी वेळ लागणार आहे फॉर्म भरण्यासाठी, कारण रजिस्ट्रेशन झालेलं असणार आहे. मग पुढे फक्त थोडीशी माहिती भरून तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे. त्याच्यानंतर पासवर्ड चेंज करायचा असला ते तुम्ही चेंज करू शकतात. रॅलीबद्दल तुमच्या ऍडमिट कार्डची माहिती घेऊ शकतात, पण तुमची अगोदर परीक्षा होणार आहे, ठीक आहे. अफिडेव्हिट वगैरे ती सगळी माहिती इथं असते, आधार व्हेरिफिकेशन, ठीक आहे. ऍडमिट कार्ड आल्यानंतर ते सुद्धा इथंच तुम्हाला मिळत असतं. पासवर्ड चेंज करता आला तर इथं करू शकतात. इथं हिस्ट्रीमध्ये तुमचं हे असतं बघा, हिस्ट्री ऑफ अप्लिकेशन, त्यामध्ये ही तुमची हिस्ट्री आहे. म्हणजे पहिलं तुम्ही ट्रेडमॅन 8वी ट्रेडमॅन वरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तर तशा प्रकारे सगळी माहिती इथं आली. दुसरा तुमचा फॉर्म समजा क्लर्क मध्ये पडला तर इथं दुसऱ्या फॉर्मच्या सगळ्या डिटेल्स येतील, ते तुम्ही चेक करू शकतात. अशा पद्धतीनं तुमचा सगळा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये भरायचा आहे. चूक करायची नाही. काही अडचण आली फॉर्म भरताना तर बिंदास्त मला मेसेज करा, तशा पद्धतीनं आपण तुम्हाला तसं गाईड करू. आणि जे विद्यार्थी तयारी करताय, मन लावून तयारी करा. थोडे दिवस तुमच्याकडे बाकी आहे, कारण ही संधी तुम्हाला परत मिळणार नाही. येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच आपल्याला या देश सेवेसाठी काम करण्याची, ज्या विद्यार्थ्यांना जिद्द आहे, वर्दी घालायची आहे, दिवसांदिवस आपण मेहनत करतोय, तर त्या मेहनतीला फळ मिळण्यासाठी चांगल्या पद्धतीने तयारी करा. बॅच बद्दल अगोदरच सांगितलेलं आहे, मराठी माध्यम मधली दर्जेदार बॅच आहे. सगळी टीम तुम्हाला अनुभवी शिकवायला असणारी या बॅच मध्ये, वेगवेगळ्या पदाच्या मुलाखती दिलेली, वेगवेगळ्या पोस्ट वरती सिलेक्शन झालेली टीम शिकवायला असणारे. अग्निवीर राजमार्ग या पुस्तकाबद्दल अगोदरच सांगितलेले की मराठी माध्यम मधलं दर्जेदार असं गाईड असणारे. यामध्ये सगळे विषय तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स सुटसुटीत पद्धतीने दिलेलं आहे. आवश्यक त्या ठिकाणी इमेजेस ऍड केलेले आहे, तक्ते ऍड केलेले, कारण तुम्हाला समजायला सोपं गेलं पाहिजे. जवळच्या दुकानामध्ये जाऊन एकदा पुस्तक व्यवस्थित बघा, आवडलं तर नक्की घ्या. Amazon वरून सुद्धा तुम्ही ते पुस्तक ऑर्डर करू शकता, ठीक आहे. काही अडचण असली तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. फक्त अभ्यास मन लावून करा, कारण येणाऱ्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन करा. येणाऱ्या भरतीमध्ये पोस्ट मिळवणं आपल्यासाठी खूप जास्त गरजेचं असणार आहे. स्वतःच्या आईवडिलाचा थोडासा विचार करा की किती दिवसापासून बिचारे आपल्यासाठी मेहनत करताय, रात्रंदिवस कष्ट करताय आणि फक्त तुमच्यासाठी करताय. अब तुम्हारी बारी आहे. आता आपली बारी आहे की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांना पाहिजे काय, तर त्यांना फक्त तुमचं सक्सेस बघायचंय. आपल्या सक्सेसची सगळ्यात मोठी खुशी कोणाला होत असती, तर ते आपल्या आई वडिलांना होत असती, बाकीच्यांना नाही. बाकीचे जळत असते असं म्हणलं तरी चालन. मग नातेवाईक असू द्या, आजूबाजूचे शेजारचे लोक असू द्या, भावकी असू द्या, कोणी, पण सगळ्यात जास्त आनंद जो होणार आहे तो तुमच्या आई वडिलांना होणार आहे. आणि त्यांच्यासाठी जर तुम्हाला जॉबला लागायचं असेल, अग्निवीर व्हायचं असेल, आणि या अग्निवीर भरतीचे लय मोठे फायदे तुम्हाला सांगितलेले आहे. राज्य सरकारमध्ये पोलीस भरती, गृहरक्षक दल, वनरक्षक भरती या वेगवेगळ्या भरत्यामध्ये त्या ठिकाणी आरक्षण, रिझर्वेशन सुद्धा आता मिळणार आहे अग्निवीरांना. मग 4 वर्षात तुम्ही नोकरी करून 20-25 लाख रुपये कमवून त्याच्यानंतर दुसऱ्या नोकरीमध्ये तुम्ही डायरेक्टली त्या ठिकाणी जाऊ शकतात. एखादी एक्झाम तुम्हाला द्यावा लागणार आहे, फिजिकल मेडिकल वगैरे द्यायची गरज तुम्हाला पडणार नाही. अशा पद्धतीने खूप जास्त चान्सेस आहे तुम्हाला. फक्त फॉर्म भरताना कोणती चूक करू नका, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित अशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ट्रेड्समॅनच्या विद्यार्थ्यांनी फक्त याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की तिथं ट्रेड निवडायचा आहे. मग कोणता ट्रेड चांगला असणार आहे, कशा पद्धतीने निवडायचा, त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा आपण त्या ठिकाणी बनवू. ऍपमध्ये भरपूर सारे डेमो लेक्चर घेतलेले, फ्रीमध्ये घेतलेले. महाराष्ट्र अकॅडमी ऍपमध्ये कशा पद्धतीने तयारी करायची, काय तयारी करायची, नियोजन काय पाहिजे, कोणत्या विषयाला काय वेळ द्यायचा, कोणते घटक वाचायचे, ही सगळी माहिती फ्रीमध्ये सांगितलेली आहे. फ्रीमधली माहिती जरी एकदा बघा. जर बॅच आवडली, माहिती आवडली, शिकवणं आवडलं तर नक्की तुम्ही बॅच घेऊ शकतात. फक्त तयारी करा मन लावून, आणि प्रत्येक विद्यार्थ्याला हा व्हिडिओ शेअर करा. ज्या ज्या विद्यार्थ्याला अग्निवीर व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत नक्की जाईल. आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी, अपडेटसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय भारत.